नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल BMS विथ साक्षी। आज आपण पदार्थ विज्ञानमधील अनुमान प्रमाण हा टॉपिक कव्हर करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। सर्वप्रथम निरुक्ती, मग अनुमान। अनु म्हणजे काय? पश्चात, आणि मान म्हणजे ज्ञान। मग म्हणजे ज्याचे ज्ञान आपल्याला ती वस्तू प्रत्यक्ष नसतानाही प्राप्त होते त्याला आपण काय? अनुमान म्हणतो। स्वरूप काय? अनुपूर्वम हेतु दृष्ट्वा पश्चात मिळते इति अनुमानम। म्हणजे काय? प्रत्येक प्रत्यक्ष कारण बघून त्याच्या पश्चात एखाद्या अप्रत्यक्ष विषयाचे ज्ञान ज्या प्रमाणाचे आधार होते त्याला आपण काय? अनुमान प्रमाण असे म्हणतो। मग त्याची लक्षणं आता बघूया। चरक मतानुसार काय आहे? अनुमानम खलु तर्को युक्ती अपेक्षा। म्हणजे काय? युक्तीची अपेक्षा ठेवणाऱ्या तर्काला अनुमान असे म्हणतात। तर्कसंग्रहानुसार अनुमिती कारणम अनुमानम। तर्क भाषेनुसार येन अनुमीयते तद अनुमानम। अनुपश्चात न्यायेति अनेनिति अनुमानम। तर्कसंग्रहांचं मत आहे। तदलिंगी लिंगपूर्वकम हे कोणी सांगितले? न्यायवार्तिकने सांगितले। म्हणजे विशिष्ट पदार्थ किंवा लक्षणांना बघून दुसऱ्या पदार्थाचे ज्ञान ज्याच्याद्वारे होते त्याला आपण अनुमान असे म्हणतो। लिंग परमर्श अनुमानम। प्रत्यक्ष आगमाश्रितम अनुमानम। म्हणजे प्रत्यक्ष व आप्तांवर अनुमान आश्रित आहे। लिंगी लिंग संबंध जैनत्वम अनुमानम। विषय व लक्षण यांच्या संबंधातून जे ज्ञान उपलब्ध होते त्याला आपण अनुमान असे म्हणतो। प्रत्यक्ष हि अल्पम अनल्पम अप्रत्यक्षम अस्ति यद आगम अनुमानम युक्तिभिः उपलभ्यते। येह एव तावत् इंद्रियैः प्रत्यक्षम उपलभ्यते तानि एव सन्ति च अप्रत्यक्षानि। परत एकदा आपण रिवाइज करू म्हणजे तुम्हाला लर्न करायला इझी जाईल। प्रत्यक्षम हि अल्पम अनल्पम अप्रत्यक्षम अस्ति यद आगम अनुमानम युक्तिभिः उपलभ्यते। ये एव तावत् इंद्रियैः प्रत्यक्षम उपलभ्यते तानि एव सन्ति च अप्रत्यक्षानि। आता आपण अनुमान प्रमाणचे प्रकार बघणार आहोत। चरक मतानुसार 3 आहे, वर्तमान, भूत आणि भविष्य। त्याच्यानंतर न्यायदर्शनानुसार सामान्यतदृष्टा, शेषवत आणि पूर्ववत। नेक्स्ट तर्कसंग्रहानुसार स्वार्थानुमान आणि परार्थानुमान। तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये म्हणजे क्वेश्चन येऊ शकतो LAQचा की अनुमान प्रमाणचे प्रकार लिहा। मग त्याच्यामध्ये तुम्हाला चरक अनुसार, न्यायदर्शनानुसार आणि तर्कसंग्रहानुसार या तिघांनुसार प्रकार मेन्शन करणं आवश्यक आहे। तर सगळ्यात आधी आपण चरकानुसार बघू, वर्तमान, भूत आणि भविष्य। मग चरकांचं काय लक्षण आहे? अनुमानम खलु तर्को युक्ती अपेक्षा। वर्तमानमध्ये त्यांनी काय सांगितलंय की अप्रत्यक्ष अग्नीच्या धुरावरून अनुमान करणे। म्हणजे आपल्याला धूर दिसतोय मग आपण असं अनुमान लावतो। वर्तमान अनुमानमध्ये काय सांगतो आपण की इथं धूर दिसतोय याचा अर्थ की पूर्वी इथं अग्नी होती। मग हा झाला वर्तमान। त्याच्यानंतर भूत, वर्तमान हेतूवरून अप्रत्यक्ष अशा भूत साध्याचे अनुमान करणे। म्हणजे गर्भ पाहिल्यावर त्याला कारण मैथुनाचं अनुमान। म्हणजे आता भूत म्हणजे भविष्यामध्ये ती गोष्ट होऊन गेलेली आहे। म्हणजे आता गर्भ बघितल्यावर आपल्याला काय अनुमान लावता येईल की पूर्वी झालेल्या मैथुनाचा अनुमान लावता येईल। नेक्स्ट आहे भविष्य, वर्तमान हेतू अप्रत्यक्ष भविष्य साध्याचे अनुमान। म्हणजे बीजावरून भविष्यात येणाऱ्या वृक्षाचे अनुमान। आता आपल्याला बीज दिसतंय असं आपण अनुमान लावू शकतो की भविष्यामध्ये एक वृक्ष उत्पन्न होईल, वृक्षाचे अनुमान लावू शकतो। आय होप तुम्हाला समजलं असेल। इथं बघा, हेतू हा प्रत्येक वेळी वर्तमान काळामध्ये असतो आणि भूत काळामध्ये काय असतं? कार्य, आणि भविष्यामध्ये काय असतं? कारण। म्हणजे बघा, वर्तमान काळामध्ये आपण काय बघितलं की धुरावरून आपण अनुमान लावला की इथं अग्नी होता। मग त्याच्यानंतर भूतमध्ये काय बघितलं आपण की गर्भ बघितला, मग त्याच्यावरून आपण काय अनुमान लावला की पूर्वी इथं मैथुन झाला असेल। भविष्याच्या याच्यावरून प्रकारवरून आपण काय अनुमान लावला की बीजावरून आपण असं अनुमान लावला की भविष्यामध्ये वृक्षाचे अनुमान, वृक्ष उत्पन्न होईल। आय होप तुम्हाला समजलं असेल। आता न्यायदर्शनानुसार आपण बघू। अथ तत्पूर्वम त्रिविधम अनुमानम पूर्ववत, शेषवत, सामान्यत दृष्ट। पूर्ववत, शेषवत आणि सामान्यत दृष्ट। पूर्ववत मध्ये काय सांगितलं त्यांनी? प्रत्यक्ष कार्यांवरून अप्रत्यक्ष व भविष्यात येणाऱ्या कार्याचे अनुमान। उदाहरण, ढगांना वाहून येणाऱ्या पावसाचे अनुमान। म्हणजे चरकने जे भविष्य प्रकार सांगितलाय पूर्ववत हा सेम त्याच्यासारखाच आहे की आपण ढगाला बघतो मग असं आपण अनुमान लावू शकतो की भविष्यात म्हणजे काही वेळानंतर इथं पाऊस येऊ शकतो। म्हणजे पावसाचा अनुमान लावला आपण। प्रत्यक्ष कारण बघून अप्रत्यक्ष भविष्यात येणाऱ्या कार्याचे अनुमान। म्हणजे कारण बघून कार्याचे अनुमान लावायचे। नेक्स्ट आहे शेषवत। शेषवत मध्ये काय सांगितलंय? मग आता चरकचा जो भूत प्रकार होता भूतकाळाचा तो सेम शेषवत सारखा आहे। प्रत्यक्ष कार्य बघून अप्रत्यक्ष व भूतकाळात घडून गेलेल्या
कारणाचे अनुमान लावणे म्हणजे नदीला आलेल्या पुरावरून अगोदर पडून गेलेल्या पावसाचे अनुमान करणे. म्हणजे आता आपण बघतोय की नदीला पूर आलेला आहे, याचा अर्थ काय की पाऊस येऊन गेला, पावसाचे अनुमान लावले. म्हणजे भूतकाळामध्ये पाऊस आला म्हणून आता नदीला पूर आलेला आहे. समजलं. आता तिसरं आहे सामान्यतः दृष्ट अनुमान. माझ्या चरकचा जो वर्तमान प्रकार होता तो सामान्य दृष्टसारखा आहे. यामध्ये सामान्याचा आधार घेऊन अनुमान केला जातो. जसं की इंद्रिय सिद्धी. म्हणजे बघा, कोणतेही कार्य करण्यासाठी कर्त्याला साधनांची आवश्यकता असते, म्हणून कर्त्याबरोबर साधनही कारणीभूत असतो. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, कोणतं कार्य करण्यासाठी कर्त्याला साधनांची आवश्यकता असते आणि कर्त्याबरोबर साधनही कारणीभूत असतो, म्हणजे कार्य होण्यासाठी. म्हणून पाहणे, ऐकणे इत्यादी कार्यामध्ये आत्म्याला इंद्रियांची मदत होते. हे झाले सामान्यतः दृष्ट अनुमान. आता तर्कसंग्रहानुसार 2 प्रकार आहे, स्वार्थ अनुमान आणि परार्थ अनुमान. आता स्वार्थ अनुमान काय आपण हे बघू. स्वतःचा संशय दूर करण्यासाठी केलेलं अनुमान म्हणजे स्वार्थ अनुमान. मग यामध्ये खालील अवस्था असतात: हेतुदर्शन, साध्य संशय, व्याप्तिस्मरण, लिंग परामर्श आणि अनुमती. हेतुदर्शनमध्ये काय, हेतू पक्षावर दिसणे. हेतुदर्शन म्हणजे काय, हेतू जो आहे तो पक्षावर आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर आहे साध्य संशय, त्या हेतूने युक्त पक्षावर साध्याच्या अस्तित्वाविषयी आशय निर्माण होणे. व्याप्तिस्मरण, त्यानंतर स्वयंपाकघरात पाहिलेल्या व्याप्तीचे स्मरण करणे. लिंग परामर्श, वरील प्रमाणे अग्नीने व्यापलेला धूर पर्वतावर आहे. अनुमिती, म्हणून पर्वतावर सुद्धा अग्नी असेल असे जाणवणे. आता मी तुम्हाला सिंपल लँग्वेजमध्ये सांगते. हेतुदर्शन म्हणजे काय, आपला जो हेतू आहे, म्हणजे आपल्याला काय सिद्ध करायचं की अग्नी हा पर्वतावर आहे, मग हेतू हा पक्षावर असणे, दिसणे. मग हे काय झालं, हेतुदर्शन. म्हणजे धूर हा पर्वतावर आहे, हे झालं. मग साध्य संशयामध्ये काय की आपण त्या हेतूने युक्त पक्षावर साध्यच असतं, त्याविषयी संशय निर्माण होतो. मग आपल्याला संशय होतो की आता ह्या पर्वतावर धूर दिसतोय, म्हणजे हेतू हा पक्षावर आहे, म्हणजे इथं आपल्याला संशय होतो की हा हेतू इथं अग्नी तिथं उपस्थित असेल. मग आपण व्याप्तिस्मरण करतो की आपण आठवतो की जो धूर आहे तो स्वयंपाकघरात सुद्धा बघायला भेटतो, मग आपल्याला तिथं त्याच्या व्याप्तीचे स्मरण होते. मग लिंग परामर्श, मग आपण अनुमान लावतो की अग्नीने आपल्याला धूर पर्वतावर पण आहे, ती स्वयंपाकघरात आहे म्हणजे पर्वतावर पण आहे, म्हणून पर्वतावर सुद्धा अग्नी आहे असे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. नेक्स्ट आहे परार्थ अनुमान. परार्थ अनुमानमध्ये त्यांनी काय सांगितलं, स्वतःचा संशय दूर होऊन अनुमिती ज्ञान झाल्यानंतर त्याचा आधार घेऊन इतरांच्या मनामधील संशय दूर करण्यासाठी जो अनुमान होतो त्याला आपण परार्थ म्हणतो. म्हणजे आता स्वार्थ अनुमानमध्ये आपण काय बघितलं की स्वतःचा संशय आपण दूर केला आणि त्याच्यासाठी त्यांनी 5 स्थिती सांगितली, अवस्था सांगितली: हेतुदर्शन, साध्य संशय, व्याप्तिस्मरण, लिंग परामर्श आणि अनुमती. त्याच्यानंतर त्यांनी आता सांगते की परार्थ अनुमानमध्ये काय, स्वतःचा संशय आपण दूर केला, आता इतरांचा संशय दूर करण्यासाठी आपण जो अनुमान करतो त्याला आपण परार्थ अनुमान म्हणतो. आता बघा, ह्या परार्थ अनुमानाच्या विधानामध्ये 5 अथवा अवयव म्हणजे विभाग असतात, त्यालाच आपण पंचावयी वाक्य असे म्हणतो. ते कोणते आहे तर प्रतिज्ञा म्हणजे हायपोथेसिस, हेतू कॉज, उदाहरण एव्हिडन्स, उपनय म्हणजे कम्पेअर विथ द एव्हिडन्स आणि निगमन म्हणजे कंक्लुजन. हे जे पंचावयी वाक्य आहे ते आपल्याला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये SAQ पण येऊ शकतात. मग आता आपण हे सगळे डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामधील अनुमान प्रमाण, त्याच्यातील खूप इम्पॉर्टंट टॉपिक पंचावयी वाक्य हा टॉपिक कव्हर करणार आहोत, जो आपल्याला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये SAQ विचारला जाऊ शकतो. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम प्रतिज्ञा म्हणजे काय, हायपोथेसिस. आपल्याला जे सिद्ध करायचे आहे त्या वाक्याचे उच्चार करणे, म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचे त्या वाक्याचा उच्चार करायचा. जसं की हा पर्वत अग्नियुक्त आहे, प्रतिज्ञा काय झाली, हा पर्वत अग्नियुक्त आहे. नेक्स्ट आहे हेतू म्हणजे काय, कॉज. प्रतिज्ञावरील वाक्याला का किंवा कशावरून प्रश्न विचारल्यानंतर येणारे उत्तर. म्हणजे आपण आता बोललो प्रतिज्ञामध्ये काय बोललो आपण की हा पर्वत अग्नियुक्त आहे, मग हेतूमध्ये कॉजमध्ये विचारायचं की धूर आहे का पर्वतावर अग्नियुक्त आहे, तर का आहे, कसं काय आहे, तुम्ही कसं काय असं सांगते की पर्वत अग्नियुक्त आहे म्हणून, असं आपण हेतूद्वारे प्रश्न विचारला. मग उत्तर काय आलं की तिथं धूर आहे म्हणून तिथं अग्नी आहे, हे उत्तर आलं आपल्या हेतूमध्ये. समजलं. नेक्स्ट आहे उदाहरण. साध्य व हेतू यांचे एकत्रित अस्तित्व दुसऱ्या स्थळाचा उल्लेख करणे म्हणजे सपक्षाचा उल्लेख करणे. आता हे बघा, जसे स्वयंपाकघरात जेव्हा जेव्हा धूर असतो तेव्हा तेव्हा अग्नी असतोच. आपण प्रतिज्ञामध्ये काय केलं की जे वाक्य सिद्ध करायचे त्याचा उच्चार करायचा, हा पर्वत अग्नियुक्त आहे. हेतूमध्ये काय केलं, हा प्रतिज्ञाला प्रश्न विचारले का किंवा कशावरून, मग आपल्याला उत्तर काय मिळालं
की त्या पर्वतावर धूर आहे म्हणून तिथं अग्नी आहे. मग उदाहरणमध्ये काय द्यायचं, आपल्याला असा एव्हिडन्स द्यायचा की ज्या ठिकाणी धूर म्हणजे अग्नी हा कायमस्वरूपी उपस्थित असतो. मग आपलं उदाहरण काय, स्वयंपाकघर. स्वयंपाकघरामध्ये जेव्हा जेव्हा धूर असतो तेव्हा तेव्हा अग्नी हा असतोच. नेक्स्ट आहे उपनय. उपनय म्हणजे काय, कम्पेअर विथ द एव्हिडन्स. आता जे एव्हिडन्स आपण बघितलं की स्वयंपाकघर, त्याच्यासोबत कम्पेअर करायचं कसं, तर त्याचप्रमाणे इथे सुद्धा व्याप्तीने युक्त हेतू आहे. त्याप्रमाणे हा पर्वतसुद्धा अग्नियुक्त अशा धुराने युक्त आहे हे आपल्याला समजते. आता कम्पेअर केलं एव्हिडन्ससोबत, प्रतिज्ञा, हेतू आणि उदाहरण. मग स्वयंपाकघरात जिथे जिथे धूर असतो तिथे अग्नी असतोच. हेतूमध्ये काय बघितलं की आपण पर्वतावर की धूर आहे म्हणून आपण उपनयमध्ये काय निष्कर्ष काढतो की पर्वतावर धूर आहे म्हणून पर्वतावर अग्निसुद्धा आहेच. मग आता निगमन. निगमन म्हणजे काय, तर कन्क्लुजन. मग काय, म्हणून या पक्षावर साध्याची उपस्थिती असेल असा निर्णय करणे. निगमन म्हणजे कन्क्लुजन काढणे. स्वयंपाकघरात धूर आहे म्हणजे तिथं अग्नी असतो. मग अग्नीवर पर्वतावर धूर आहे म्हणजे तिथं अग्नी असणारच. मग आपण हा निष्कर्ष काढला की आपल्या ज्या पक्षावर धूर आहेच म्हणून पर्वत हा अग्नियुक्त आहे, आपण निष्कर्ष काढला. आता एक उदाहरण मी तुम्हाला परत एकदा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते. आपली प्रतिज्ञा काय आहे, हा रुग्ण आंत्रपुच्छशोथाचा रुग्ण आहे म्हणजे अपेंडिसायटिसचा रुग्ण आहे तो. मग तिथे हेतू काय झाला, कॉज काय काय, तर मग तो अपेंडिसायटिसचा रुग्ण आहे. तर का बरं आहे, कारण तिथं पेन ॲट मॅकबर्नीज पॉईंट, व्हॉमिटिंग आणि टेम्परेचर वाढलेले हे सगळे लक्षणं आपल्याला दिसतात. आता आपण उदाहरण घेतलं की पूर्वी आपण अपेंडिसायटिसचा रुग्ण बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे वरील हेतू, हे जे लक्षणं आहेत त्याच्यात पण आढळत होते. मग असं आपण उपाय नाही लावला की म्हणजे आपण कंपॅरिझन केलं की हा रुग्णसुद्धा ह्या रुग्णामध्ये सुद्धा अपेंडिसायटिसची लक्षणं आहे, मग हा सुद्धा अपेंडिसायटिसचा रुग्ण असू शकतो. मग आपण निगमन म्हणजे कन्क्लुजन केलं की हा रुग्ण अपेंडिसायटिसचा आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण हेतू, साध्य, पक्ष यांचा संबंध बघणार आहोत. उदाहरणार्थ, हेतू म्हणजे धूर, साध्य म्हणजे अग्नी आणि पक्ष म्हणजे पर्वत. हेतू साध्य संबंधाला आपण व्याप्ती म्हणतो, साध्य पक्ष संबंधाला आपण अनुमिती म्हणतो आणि हेतू पक्ष संबंधाला आपण पक्षधर्मता म्हणतो. आता जो हेतू आहे, हेतूचे आपण प्रकार बघणार आहोत. हेतूचे दोन प्रकार आहेत, सदहेतू आणि असदहेतू. त्यालाच आपण अहेतू किंवा हेत्वाभास असेही म्हणतो. मग सदहेतू म्हणजे साध्य ज्ञान प्राप्त होते. मग त्याचे जे प्रकार आहे ते पुढील प्रमाणे आहे. पक्षसत्वम, सपक्षसत्वम, विपक्षे असत्वम, असत प्रतिपक्षत्वम, अबाधित्वम. आणि असदहेतूचे प्रकार सव्याभिचारी, त्याचे परत 3, साधारण, असाधारण, अनुपसहारी. त्याच्यानंतर विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्धचे 3, आश्रय असिद्ध, स्वरूप असिद्ध आणि व्यापत्व असिद्ध. आणि नेक्स्ट आहे बाधित. आता आपण सदहेतू आणि असदहेतू हे डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. आता हे बघा, जो सदहेतू आहे तो आपल्याला एक्झाममध्ये SAQ पण विचारला जाऊ शकतो म्हणून तो पण आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. मी तर तुम्हाला शॉर्टमध्ये लिहून दिलं आहे, पण तुम्हाला एकदा जर कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्ही त्याला अजून तुमच्या लँग्वेजमध्ये एक्सपांड करू शकता. आता सदहेतू म्हणजे काय, योग्य साध्याचे सम्यक ज्ञान करून देणार हेतू म्हणजे सदहेतू. योग्य साध्याचे सम्यक ज्ञान करून देणारा हेतू म्हणजे काय, सदहेतू. मग सगळ्यात आधी आपण काय बघितलं, पक्षे सत्व. पक्ष म्हणजे काय, पक्षाच्या ठिकाणी, आणि सत्व म्हणजे काय, हेतूची उपस्थिती. म्हणजे हेतू पक्षावर असणे म्हणजे काय झालं, पक्षे सत्व, हेतू पक्षावर असणे. नेक्स्ट आहे सपक्ष सत्व. हेतू हा पक्ष व सपक्ष दोन्हीवर आहे तरच अनुमानासाठी सकारात्मक उदाहरण देता येईल. म्हणजे आता बघा, हेतू हा पक्षावर आहे म्हणजे हेतू काय, धूर हा पर्वतावर पण आहे आणि सपक्ष म्हणजे धूर हा स्वयंपाकघरात पण आहे असं आपण बोलतो म्हणजे सपक्ष सत्व. नेक्स्ट आहे विपक्षे असत्व. म्हणजे काय, हेतू विपक्षावर असू नये म्हणजे नकारात्मक उदाहरणाने साध्य विषयाची निश्चिती करता येते. आता आपण असं उदाहरण देऊ शकतो की हेतू जो आहे म्हणजे धूर हा सरोवरावर उपस्थित नाही म्हणजे विपक्षे असत्व. समजलं, तेच लिहिलं आहे. सरोवर म्हणजे विपक्ष, या ठिकाणी अग्नीचा अभाव असतो म्हणून तिथे धूरही नाही. नेक्स्ट आहे असत प्रतिपक्षत्व. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की एखाद्या पक्षावर दुसऱ्या वेगळ्या हेतूने साध्याचा विरोधी भाव सिद्ध होतो तेव्हा त्या पक्षाला आपण काय म्हणतो, सत्प्रतिपक्ष म्हणतो. मग त्यांनी काय सांगितलंय, परंतु हेतू हा सदहेतू असण्यासाठी पक्षावर साध्याचा अभाव इतर हेतूने सिद्ध होऊ नये. उदाहरण दिलंय त्यांनी, पर्वतावर धुरावरून अग्नी सिद्ध करताना त्या ठिकाणी थंडीमुळे हिमवर्षा होत असल्याने सिद्ध झाल्यास सत्प्रतिपक्ष होते, कारण हिमवर्षा व अग्नी एका ठिकाणी असू शकत नाही. म्हणून हेतू असत प्रतिपक्ष या लक्षणाने युक्त हवा.
नेक्स्ट आहे अबाधित्व. ज्या हेतूद्वारे साध्य सिद्धी करत असतो त्या हेतूला प्रत्यक्ष सिद्धी प्रमाणांनी बाधा येऊ नये. म्हणजे उदाहरणार्थ जसे पर्वतावर अग्नी जर आपल्याला सिद्ध दिसत असल्यास धूम हेतू निरुपयोगी ठरतो. म्हणजे आता आपल्याला अबाधित्व म्हणजे दुसऱ्या कोणत्या हेतूने बाधा येऊ नये. आता जर आपल्याला पर्वतावर अग्नी दिसतोय तर मग जो धूर आहे, जो धूम आहे, तो तर त्याचा उपयोग तर काही होणारच नाही, कारण तिथं बाधा उत्पन्न झाली ना. असंच आपला सदहेतू इथं कंप्लीट झाला. अनुमान प्रमाणमधील अहेतू किंवा हेत्वाभास हा टॉपिक करणार आहोत. हा आपल्याला मोस्टली युनिव्हर्सिटीमध्ये LAQ विचारला जातो, म्हणून हा आपण डिटेलमध्ये आज घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. अहेतू किंवा हेत्वाभास. ज्या हेतूमध्ये सदहेतू लक्षणे नाही व जो अनुमानाद्वारे साध्य सिद्धीसाठी उपयुक्त नसतो त्याला आपण हेत्वाभास असे म्हणतो. तर्कसंग्रहानुसार त्याचे 5 प्रकार आहेत: सव्यभिचारी, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध आणि बाधित. सव्यभिचारीचे परत 3 प्रकार आहेत: साधारण, असाधारण आणि अनुपसंहारी. मग आता असिद्धचे परत 3 प्रकार आहेत: आश्रय असिद्ध, स्वरूप असिद्ध आणि व्यापत्व असिद्ध. आता आपण हे जे प्रत्येक प्रकार आहे ते डिटेलमध्ये एक एक करून अभ्यास करणार आहोत. फर्स्ट वन आहे आपलं सव्यभिचारी. त्याचे पहिला प्रकार जो आहे साधारण, त्यालाच आपण काय म्हणतो अनेकांती. हेतू हा पक्ष व सपक्ष पक्षावर असणे आवश्यक आहे. पण एखादा हेतू जेव्हा पक्ष, सपक्ष, विपक्षावर सुद्धा उपस्थित असतो तेव्हा त्याला आपण साधारण व्याभिचारी असे म्हणतो. या हेतूमध्ये विपक्षीय असत्व हा सदहेतू गुणधर्म नसतो. उदाहरण काय? हा पर्वत अग्नियुक्त आहे कारण त्या ठिकाणी प्रमेयत्व आहे म्हणून. मग आता त्यांनी हे बघा, मी तुम्हाला परत एकदा सिंपल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करते. साधारण व्याभिचारी म्हणजे काय? हेतू जो आहे म्हणजे आपला जो धूर आहे तो पक्ष, सपक्ष आणि विपक्ष या 3 ठिकाणी उपस्थित असला तर त्याला आपण काय म्हणतो? साधारण व्याभिचारी. मग तिथं त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय की हा पर्वत अग्नियुक्त आहे कारण त्या ठिकाणी प्रमेयत्व आहे म्हणून. मग इथं आपला पर्वत काय झाला? पक्ष झाला. अग्नी काय झाला? साध्य झाला, म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचं आहे. प्रमेयत्व काय झाला? हेतू. मग आता त्यांनी काय, हेतू म्हणजे काय? ज्ञानाचा विषय. पण आपल्याला माहिती आहे की प्रमेयत्व हे लक्षण. पक्ष म्हणजे पर्वत, सपक्ष म्हणजे स्वयंपाकघर, विपक्ष म्हणजे सरोवर, या सर्वच ठिकाणी आहे. म्हणून प्रमेयत्व हेतू हा सव्यभिचारी, साधारण सव्यभिचारी हेत्वाभास होतो. समजलं? म्हणजे साधारण सव्यभिचारीमध्ये काय की हेतू जो आहे तो पक्ष, सपक्ष आणि विपक्ष या 3 ठिकाणी उपस्थित पाहिजे. समजलं? नेक्स्ट आहे असाधारण सव्यभिचारी. हेतू हा फक्त पक्षावर असल्यास त्याला आपण म्हणतो असाधारण सव्यभिचारी. उदाहरणार्थ पृथ्वी हे द्रव्य इतर द्रव्यांपेक्षा भिन्न आहे कारण त्या ठिकाणी गंधत्व हा धर्म आहे म्हणून. मग तिथं आपण बघतो पृथ्वी म्हणजे काय झाला? पक्ष झाला. इतर द्रव्यापेक्षा भिन्न हे काय झालं? साध्य. हेतू काय झाला? गंध. मग आपल्याला माहिती आहे की गंध हा जो गुण आहे तो फक्त आपल्याला पृथ्वीच्या ठिकाणीच बघायला भेटतो, म्हणजे हेतू काय? फक्त पक्षावरच आहे. मग हे झालं असाधारण सव्यभिचारी हेत्वाभास. नेक्स्ट आहे अनुपसंहारी. जेव्हा पक्षच व्यापक असतो त्यामुळे अन्वयात्मक उदाहरण देता येत नाही त्याला आपण म्हणतो अनुपसंहारी सव्यभिचारी हेत्वाभास. उदाहरण काय? सर्व द्रव्यम पांचभौतिकम अस्मिन् अर्थे. सर्व द्रव्य काय झाले? पक्ष झाले. पांचभौतिक काय झाले? साध्य झाले. आणि हेतू काय झाला? म्हणजे सर्वीकडे ज्ञान त्याचं आहे. मग आपल्याला इथं अन्वयात्मक उदाहरण देता येतच नाही की आपल्याला पांचभौतिकाचे ज्ञान नाही. मग सर्व द्रव्य पांचभौतिक असं म्हणजे सर्व द्रव्य हे पांचभौतिक आहे असे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. सव्यभिचारीचे आपण 3 प्रकार बघितले: साधारण, असाधारण आणि अनुपसंहारी. आता नेक्स्ट प्रकार आपण बघणार आहोत विरुद्ध हेत्वाभास. विरुद्ध हेत्वाभास म्हणजे काय? ज्या हेतूने साध्य सिद्ध होण्याऐवजी त्याचा अभाव सिद्ध होतो त्याला काय म्हणतो आपण? विरुद्ध हेत्वाभास. आता आपण एक्झाम्पलद्वारे त्याला समजून घेऊ. हा मनुष्य अमर आहे कारण जन्माला आला आहे म्हणून, परंतु जन्म झाला म्हणजे त्याचा मृत्यू निश्चित आहे, त्यामुळे जन्माला येणे या हेतूने अमरत्व सिद्ध न होता अभाव सिद्ध होतो. विरुद्ध हेत्वाभास म्हणजे काय? आपल्याला जो हेतू सिद्ध करायचा आहे तो सिद्ध होण्याऐवजी त्याचा अभावच सिद्ध होतो. मग इथं त्यांनी उदाहरण दिलं की मनुष्य अमर आहे कारण तो जन्माला आला आहे म्हणून, पण मनुष्य जेव्हा जन्माला येतो त्याचा मृत्यू हा निश्चितच असतो. मग इथं जन्माला आला म्हणून अमरत्व सिद्ध होण्याऐवजी त्याचा मृत्यू म्हणजे अभाव सिद्ध होतो. हे झालं आपला विरुद्ध हेत्वाभास. आय होप तुम्हाला समजतंय. समजलं नसेल तर व्हिडिओ पॉज करा किंवा रिवाइंड करून एक एक टॉपिक म्हणजे एक एक कन्सेप्ट डिटेलमध्ये समजून घ्या, कारण की हे जे आहे तुम्ही लर्न करण्यापेक्षा कन्सेप्ट समजलं तर तुम्हाला एक्झाममध्ये लिहिण्यासाठी इझी जाईल. आता नेक्स्ट आहे सत्प्रतिपक्ष हेत्वाभास.
साध्याचा अभाव सिद्ध करण्यासाठी पक्षावर दुसरा हेतू उपस्थित असणे म्हणजे काय? सत्प्रतिपक्ष हेत्वाभास. उदाहरण काय? हा मनुष्य अहिंसक आहे कारण तो स्वतः हिंसा करत नाही. हाच मनुष्य हिंसक आहे कारण तो इतरांना हिंसा करण्यास प्रवृत्त करतो. हे बघा, त्यांनी 2 उदाहरण दिले. मनुष्य हिंसक आहे कारण तो स्वतः हिंसा करत नाही, आणि तोच मनुष्य हिंसक आहे कारण तो इतरांना हिंसा करण्यास प्रवृत्त करतो. येथे आपण काय बघितलं? एकाच मनुष्याच्या ठिकाणी 2 वेगवेगळ्या हेतूने अहिंसकत्व आणि हिंसकत्व सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे. हे झालं सत्प्रतिपक्ष हेत्वाभास, म्हणजे साध्याचा भाव सिद्ध करण्यासाठी पक्षावर दुसरा हेतू उपस्थित असणे. नेक्स्ट आहे असिद्ध हेत्वाभास. त्याचे परत 3 प्रकार आहे: आश्रय असिद्ध, स्वरूप असिद्ध आणि व्यापत्व असिद्ध. सर्वप्रथम आपण बघणार आहोत आश्रय असिद्ध हेत्वाभास. आश्रय म्हणजे पक्ष. अनुमान करताना जेव्हा त्याचा पक्षच उपस्थित नसेल त्याला आपण म्हणतो आश्रय असिद्ध. उदाहरण काय? आकाशातील कमळ हे सुगंधित आहे आणि सरोवरातील कमळाप्रमाणे. पण आपल्याला माहिती आहे की आकाश हे कमळाचा आश्रय नाही. आणि नेक्स्ट एक्झाम्पल दिले त्यांनी की तळहातावरील केस मुलायम आहेत डोक्यावरील केसाप्रमाणे. पण आपल्याला तर माहिती आहे की तळहातावर केसच नसतात, म्हणून हा पक्षाभास त्याला आपण असं म्हणतो, कारण तसा आश्रयच उपस्थित नसतो. नेक्स्ट आहे स्वरूप असिद्ध. हेतूचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे नसणे म्हणजे स्वरूप असिद्ध. शब्द हा इंद्रियार्थ आहे कारण त्याचे चक्षु इंद्रियाने ग्रहण होते. इथं पक्ष काय झाला? शब्द. साध्य काय झालं? इंद्रियार्थ. आणि हेतू काय झाला? चक्षु इंद्रियाने ग्रहण करणे. पण आपल्याला माहिती आहे की शब्द हा इंद्रियार्थ आपण चक्षु इंद्रियाने नाही तर श्रोत्र इंद्रियाने ग्रहण करतो, म्हणून त्याचे स्वरूपच उपस्थित नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो स्वरूप असिद्ध हेत्वाभास. नेक्स्ट आहे व्यापत्व असिद्ध, म्हणजे सोपाधिक हेत्वाभास असं त्याचं पर्यायी नाव आहे. जे साध्य व्यापक आहे आणि हेतू व्याप्य आहे. साध्य म्हणजे व्यापक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि हेतू व्याप्य छोट्या प्रमाणात आहे. पण जेव्हा अपोजिट होतं, जेव्हा साध्य हा व्याप्य बनतो म्हणजे छोटा बनतो आणि हेतू हा व्यापक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात होतो, त्याला आपण म्हणतो व्यापत्व असिद्ध. लास्ट आपलं आहे बाधित हेत्वाभास. जेव्हा साध्याचा भावाचे ज्ञान अनुमानाशिवाय इतर प्रमाणाने होते त्यावेळी आपण त्याला म्हणतो बाधित हेत्वाभास. म्हणजे काय? अग्नी हा उष्ण असतो कारण तो द्रव्य आहे म्हणून, परंतु अग्नी हा उष्ण आहे हे आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाने कळते, म्हणजे तर अनुमान प्रमाणाचा उपयोग झाला नाही तर प्रत्यक्ष प्रमाणाचा उपयोग झाला आहे, म्हणून हा काय झाला? बाधित हेत्वाभास. आता चरकांनी पण 3 प्रकार सांगितलेले आहे: प्रकरण सम, संशय सम आणि वरण्य सम. पण हे मोस्टली एक्झाममध्ये विचारत नाही. परत एकदा आपण रिवाइज करून घेऊ. हेत्वाभासचे 5 प्रकार आहे: सव्याभिचारी, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध आणि बाधित. सव्याभिचारीचे 3 प्रकार आहे: साधारण, असाधारण, अनुपसारी. साधारण सव्याभिचारीमध्ये काय? हेतू जो आहे तो पक्ष, सपक्ष, विपक्ष या 3 ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे हेतू जो आहे तो सपक्ष म्हणजे पक्ष काय? पर्वत, सपक्ष काय? स्वयंपाकघर, आणि विपक्ष काय? सरोवर. ह्या 3 ठिकाणी हेतू उपलब्ध आहे. नेक्स्ट आहे असाधारण. असाधारण म्हणजे काय? जो हेतू आहे तो फक्त पक्षावरच उपलब्ध आहे. हे झालं असाधारण सव्याभिचारी. अनुपसारी म्हणजे काय? आपल्याला अन्वयात्मक उदाहरण देता येत नाही, म्हणजे सर्व द्रव्यम पांचभौतिकम अस्मिन् अर्थे. नेक्स्ट आहे विरुद्ध. विरुद्धमध्ये काय सांगितलं आहे की आपल्याला जे सिद्ध करायचे आहे, हेतू जो सिद्ध करायचा सिद्ध होण्याच्या वेळी त्याचा अभावच सिद्ध होतो. मग तिथं त्यांनी त्याचं उदाहरण काय दिलं आहे की मनुष्याचा जन्म झाला, मग त्याचं इथं अमरत्व सिद्ध करायचं आहे, पण आपल्याला माहिती आहे की जन्म झाला म्हणजे त्याचा मृत्यू हा निश्चित आहे, मग तिथं अमरत्व हे सिद्ध होण्याऐवजी त्याचा अभाव सिद्ध झाला, म्हणून त्याला आपण म्हणतो विरुद्ध हेत्वाभास. सत्प्रतिपक्ष म्हणजे काय? हेतूचा अभाव सिद्ध करण्यासाठी तिथं दुसरा पक्ष उपस्थित असणे. म्हणजे त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की मनुष्य हा अहिंसक आहे कारण तो हिंसा करत नाही, आणि तोच मनुष्य हिंसक आहे कारण तो दुसऱ्यांना हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करतो. हा झाला सत्प्रतिपक्ष. आता असिद्धमध्ये आपण काय बघितलं होतं? त्याचे परत 3: आश्रय, स्वरूप आणि व्यापत्व. आश्रय म्हणजे काय? तळहातावरील केस. ते म्हणते की तळहातावरील केस मुलायम आहे केसावरील केसाप्रमाणे. पण आपल्याला माहीत आहे की तळहातावर तर केसच नसतात, म्हणजे आश्रय ते उपस्थितच नाही. आता नेक्स्ट आहे स्वरूप असिद्ध. मग ते म्हणतात की शब्द हा इंद्रियार्थ आपण ग्रहण करतो चक्षु इंद्रियाद्वारे, पण आपण हे तो शब्द कशाद्वारे ग्रहण करतो? तर श्रोत्र इंद्रियाद्वारे. मग हा स्वरूपाचा अभाव सिद्ध झाला. आणि व्यापत्वामध्ये त्यांनी सांगितलं की तिथं अपोजिट होऊन जातं. नेक्स्ट आहे बाधित. मग त्यांनी सांगितलं की एखाद्या हेतूचे ज्ञान आपल्याला अनुमानाशिवाय इतर कोणत्याही प्रमाणाने प्राप्त होते, मग ते काय झालं? बाधित.
आय होप तुम्हाला हेतुआभास हा टॉपिक समजला असेल, कारण एक्झाममध्ये आपल्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये LAQ-साठी 100% विचारला जातो. मग तुम्ही याचे आता हे जे नोट्स आहेत तुम्ही एकदा लिहून काढा आणि वारंवार रीड करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामधील इम्पॉर्टंट टॉपिक तर्कविज्ञान हे डिटेलमध्ये घेणार आहोत. आपल्याला मोस्टली हा SAQ-मध्ये बघायला भेटतो युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर्क हा स्वतंत्र प्रमाण नाही, त्याचे वर्णन पदार्थांमध्ये केले जाते. गौतम ऋषीने न्यायसूत्रामध्ये तर्काचे पूर्ण वर्णन केले आहे. न्यायदर्शनानुसार तर्क परिभाषा: विज्ञात तत्व अर्थे कारण उत्पत्ती तत्व ज्ञानार्थम उह तर्क. न्यायसूत्र. मग ते काय म्हणतात की तर्काचे 5 भेद आहे: प्रमाणबाधित, आत्माश्रय, अनन्याश्रय, चक्रकाश्रय. सगळ्यात आधी आपण बघू प्रमाणबाधित. दुसऱ्या पक्षाचे असंभवताला दाखवून आपल्या पक्षाला योग्य दाखवणे, म्हणजे दुसऱ्याची गोष्ट खोटी ठरवून आपण जे बोलते ते योग्य आहे हे सिद्ध करणे, त्याला आपण काय म्हणतो प्रमाणबाधित. नेक्स्ट आहे आत्माश्रय. ज्या वस्तूला सिद्ध करायची आहे त्याच्यासाठी त्याचीच मदत घेणे म्हणजे आत्माश्रय. म्हणजे काय, गुडूची ही ज्वर हरणारी आहे त्यामुळे ज्वर नाहीसा होतो, पण गुडूचीचा वापर करून ज्वराचे निदान करणे. आता आत्माश्रय म्हणजे काय, जी वस्तू सिद्ध करायची आहे त्याच्याच मदतीने त्याला सिद्ध करायची, त्याला म्हणतो आत्माश्रय. मग त्यांनी उदाहरण काय दिलं, गुढीची ही ज्वर हरणारी आहे. मग ज्यावेळेस व्यक्तीला ताप येतो त्यावेळेस गुढीचीचा वापर करूनच ज्वराचे निदान करावे, हे झालं आत्माश्रय. प्रमाणबाधित, आत्माश्रय. आता अनन्याश्रय. अनन्याश्रयमध्ये काय सांगितलं, एका वस्तूला दुसऱ्या वस्तूच्या आधारावर आणि दुसऱ्याला प्रथम वस्तूच्या आधारावर सिद्ध करणे, त्याला काय म्हणतो आपण अनन्याश्रय. माईक आणि स्पीकर. म्हणजे माईक जर चालू असला आणि स्पीकर जर बंद असला तर आपल्याला आवाज येणार का, नाही. आणि स्पीकर जर चालू असला पण माईक खराब असला तरी पण आपल्याला आवाज येणार नाही. म्हणून माईक आणि स्पीकर हे दोघेही एकमेकावर अवलंबून आहे, हे झालं अनन्याश्रय. चक्रकाश्रय. वस्तूंचे एकमेकांवर अवलंबून आश्रित असणे आणि त्याच्यातील एकाच्या साहाय्याने दुसऱ्याला सिद्ध करणे म्हणजे चक्रकाश्रय. म्हणजे अंड्यापासून कोंबडी आणि कोंबडीपासून अंडे, परत अंड्यापासून कोंबडी आणि कोंबडीपासून अंडे, हे चक्र सतत चालू राहतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो चक्रकाश्रय. आणि लास्ट आहे अनवस्था. जेव्हा एखाद्या परंपराचे अनुसरण करताना त्याची अंतदृष्टीच येत नाही तेव्हा त्याला अनवस्था म्हणतात. म्हणजे मनुष्य उत्पत्ती, सृष्टी उत्पत्ती, अनुवंशिकता, म्हणजे त्याचा कधी अंत नाही, त्याला आपण काय म्हणतो अनवस्था. तुम्हाला परत एकदा तर्काचे प्रकार सांगते. प्रमाणबाधित, आत्माश्रय, अनन्याश्रय, चक्रकाश्रय आणि अनवस्था. प्रमाणबाधित म्हणजे काय, दुसऱ्या पक्षाची असंभवता दाखवून आपल्या पक्षाला योग्य दाखवणे. आत्माश्रय म्हणजे काय, ज्या वस्तूला सिद्ध करायचं आहे त्याचाच उपयोग करून सिद्ध करणे. अनन्याश्रय म्हणजे काय, एका वस्तूला दुसऱ्या वस्तूच्या आधारावर आणि दुसऱ्याला प्रथम वस्तूच्या आधारावर सिद्ध करणे. आणि चक्रकाश्रय म्हणजे काय, अंडापासून कोंबडी आणि कोंबडीपासून अंडे, हे चक्र सतत चालू असतं. आणि अनवस्था म्हणजे काय, एखाद्या परंपरेचे अनुसरण करताना त्याचा अंतदृष्टीच येत नाही, म्हणजे मनुष्य उत्पत्ती किंवा सृष्टी उत्पत्ती. इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करणार आहोत. SAQ-साठी आपल्याला विचारतात की अनुमानाचे लक्षण काय, व्याख्या काय, त्याच्यानंतर हेतू, साध्य, पक्ष, दृष्टांत, सपक्ष, विपक्ष, व्याप्ती, परामर्श, अनुमती म्हणजे काय, हे सगळे टर्म्स आपल्याला नॉलेज असायला हवं, कारण मोस्टली आपल्याला एक्झाममध्ये त्याचा SAQ बघायला भेटतो. आता साध्य म्हणजे काय, हेतूद्वारे आपण ज्याची सिद्धी करतो ते म्हणजे साध्य होय. म्हणजे साध्य इथं आपलं काय होतं, आपण उदाहरणार्थ घेऊ अग्नी. हेतू काय, धूर. मग हे धूर हा पक्षावर आहे, याचा अर्थ काय, तिथे अग्नी असणार, म्हणजे काय झालं साध्य. हेतू, ज्याच्या सहाय्याने आपण साध्याचे ज्ञान प्राप्त करून घेतो तो म्हणजे हेतू. हेतू म्हणजे इथं आपला काय झाला, धूर झाला. पक्ष, ज्या ठिकाणी आपल्याला साध्याविषयी संशय असतो त्या ठिकाणाच आपण पक्ष म्हणतो. इथं पक्ष काय झाला, पर्वत. साध्य काय झालं, अग्नी, हेतू, धूर आणि पक्ष काय झाला, पर्वत. त्याच्यानंतर पक्षता, जिथे साध्य अजून सिद्ध व्हायचे असते त्याला आपण म्हणतो पक्षता. नेक्स्ट आहे सपक्ष. ज्या ठिकाणी साध्य निश्चितपणे राहतो ते स्थळ म्हणजे सपक्ष. उदाहरणार्थ स्वयंपाकघर. स्वयंपाकघरामध्ये धूर असल्यास अग्नी हा 100% असतोच. विपक्ष, ज्या ठिकाणी साध्य निश्चितपणे नसतो ते स्थळ म्हणजे विपक्ष. उदाहरणार्थ सरोवर, त्या ठिकाणी अग्नी हा नसतो. नेक्स्ट आहे व्याप्ती. हेतू आणि साध्य याच्यातील अतूट बंधन म्हणजे व्याप्ती. व्यापक म्हणजे व्यापणारा म्हणजे साध्य. व्याप्य म्हणजे व्यापला जाणारा म्हणजे हेतू. पक्षधर्मता म्हणजे काय, हेतू पक्षावर असणे. परामर्श, परामर्श म्हणजे काय, हेतू पक्षावर
पक्षधर्मिता म्हणजे काय? हेतुपक्षार असणे. परामर्श म्हणजे व्याप्तीने युक्त असे पक्षधर्मितेचे ज्ञान म्हणजे परामर्श. अनुमिती म्हणजे काय? वरील परमार्थातून होणारे ज्ञान म्हणजे अनुमिती. आणि अनुमान वरील प्रमाणे अनुमिती ज्ञानासाठी बुद्धीमध्ये झालेला प्रपंच म्हणजे अनुमान होय. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.